सर्वोत्कृष्ट खेळाडू अर्थातच मॅन ऑफ द सीरीज साठी जी स्पोर्ट्स बायसिकल आहे, जी आम्हाला पुरस्कृत केली गेली आहे. माननीय श्री नवनाथजी शिरगोळे साहेब, नवी मुंबई पोलीस. उत्कृष्ट फलंदाज क्रिकेट बॅट आहे, जी आम्हाला पुरस्कृत केली गेली आहे. सन्माननीय श्री सागरजी पडळकर साहेब, नवी मुंबई पोलीस. त्यानंतर सर्वोत्कृष्ट गोलंदाजासाठी टी-शर्ट आणि ट्रॅक जे आम्हाला पुरस्कृत केले गेले. सन्माननीय श्री संदीपजी नारनवर साहेब, माजी सैनिक आणि सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक यासाठी दिले जाणारे स्पोर्ट्स शूज जे आम्हाला पुरस्कृत केले गेले सन्माननीय श्री अमरजी नारायणवर साहेब सातारा पोलीस यांच्या माध्यमातून. त्याचबरोबर जर पाहिलं तर YouTube लाईव्ह पुरस्कर्तेपद युवा उद्योजक, डायरेक्टर ऑफ विजडम हेल्थ केअर सोल्युशन, डायरेक्टर ऑफ झेनिथ ग्लोबल डिस्ट्रिब्युटर सन्माननीय श्री भरतजी नारायणवर साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी उपलब्ध झाले. सर्व दानशूर दात्यांचं आपण आयोजन समितीच्या वतीनं करूयात मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. सकाळचं प्रसन्न वातावरण आणि या वातावरणामध्ये रंगणारी पहिल्या फेरीतील दुसरी लढत आपण या ठिकाणी अनुभवतोय. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर क्षणाचाही विलंब न करता या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. कालच्या सकाळच्या सत्रामध्ये जर पाहिलं तर फिरकी गोलंदाजाची मी म्हणेन कमाल या मैदानावरती पाहायला मिळाली. अगदी हातभर चेंडू वळवणारे गोलंदाज आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहिले आणि खरं तर अमित पाटील देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. एक फिरकीचे जादूगार म्हणून त्यांची ओळख आहे. अगदी एकाच ॲक्शनमध्ये चेंडू दोनही दिशेला वळवण्याची क्षमता आणि कदाचित ज्या धावा धावफलकावरती उभारल्या जातील, त्या धावा रोखण्याची सर्वाधिक आणि सर्वात मोठी जबाबदारी ही फिरकी गोलंदाजांवरती असणार आहे. सकाळच्या सत्रामध्ये ड्यू फॅक्टर देखील ॲक्टिव्हेट झालेला आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याचबरोबर विकेटमध्ये असणारा ओलसरपणा. खरं तर शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत अगदी रात्री 3 वाजेपर्यंत ही विकेट ड्राय करण्याचा प्रयत्न केला गेला. विविध युक्त्या लढवून ही विकेट ड्राय करण्याचा प्रयत्न केला गेला. खरं तर अशा प्रकारची कंडिशन होतील, की शनिवारी सकाळीच्या सत्रामध्ये विकेट खेळण्यासाठी सज्ज असेल का? हा प्रश्नचिन्ह निर्माण झाला होता. परंतु खरं तर दगडी चाळ मित्रमंडळ असेल, अरविंदजी ढेकळे असतील, त्यानंतर जर आपण पाहिलं अजितजी नाळे असतील, या सर्वांनी मात्र खूप सारी मेहनत घेत असताना ही विकेट मात्र खेळण्यायोग्य बनवली. कालचा संपूर्ण दिवसभरामध्ये विकेटवरतून जर आपण पाहिलं तर बऱ्याचशा प्रमाणामध्ये टर्न आपल्याला पाहायला मिळाला. एक स्लो ट्रॅक कालच्या दिवसभरामध्ये आपण पाहिला. तर यावेळेला मात्र पंच आमच्या दिशेने वळतायत. अवांतर चेंडूचा इशारा होतोय. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होतायत. बॅट बॉईज संघ आपला 12th मॅन इथे उपलब्ध नाहीये. सागर आहेत गोलंदाज. खरं तर थोडंसं शेड्यूलमध्ये बदल करण्यात आलेला आहे. त्यामुळे संपूर्ण खेळाडूंसह हा संघ उपस्थित नाहीये. हरकत नाहीये. पहिला सामना आहे त्यामुळे खेळाडूंची काही प्रमुख खेळाडूंची अनुपस्थिती देखील आपल्याला जाणवते. परंतु दोनही संघ खेळण्यासाठी तयार झाले हे सर्वाधिक महत्वाचं आहे. 2 अवांतर चेंडू पाहायला मिळतात. गोलंदाज सागर. यावेळेला मात्र ऑन साइडला चेंडू टार्गेट करण्याचा प्रयत्न होता. यष्टीरक्षकाला चेंडू गॅदर होत नाहीये. खरं तर हा चांगला चेंडू आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला. इट्स अ लेग बाय. शरीराचा वेध घेऊन जाणारा हा चेंडू आहे. चेंडू गॅदर झाला असता तर नक्कीच या ठिकाणी एक निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाला असता. सकाळच्या सत्रामध्ये सुरू असणारी ही लढत आपण या ठिकाणी पाहतोय. थोडासा स्लो ट्रॅक आहे जिथे फटकेबाजी करणं तितकी सोपी गोष्ट नाहीये. अगदी कालच्या दिवसभरामध्ये देखील आपण पाहिलं सुरुवातीचे 4 ते 5 सामन्यांमध्ये लोएस्ट टोटलचे सामने आपल्याला पाहायला मिळाले. अगदी एका-एका इनिंगमध्ये एकही षटकार लगावला गेला नाही. असेही चित्र किंवा असेही सामने आपण या मैदानावरती पाहिले. थोडंसं गोलंदाजीमध्ये लाईन आणि लेंथमध्ये बदलाव केला जातोय उमेश. आज उमेशला मात्र या ठिकाणी प्रमोट केल्या गेलाय. परंतु शरीराच्या दिशेनं वेगानं हा चेंडू आलाय. थोडासा बचावात्मक पवित्रा पाहायला मिळाला. खरं तर पूर्णपणे हा चेंडू मिस केला गेला होता आणि प्रॉपर टायमिंग न साधता इथे मात्र फलंदाज गमावलाय. पहिला फलंदाज या ठिकाणी बाद होत आहेत. उमेश बाद झालेत. तर अमर यांनी मात्र हा झेल कंप्लीट केलाय. श्रीकांत मुळे काल आपल्या मूळ गावी आणि आज सकाळच्या सत्रामध्ये मात्र पुन्हा एकदा कळंबोली क्रिकेटशी जोडले गेलेत. खरं तर हे प्रेम आहे कळंबोली क्रिकेटवरती. काल ज्यावेळेला संपर्क साधला गेला त्यावेळेला त्यांनी सांगितलं, की मी माझ्या मूळ गावी आहे आणि तिथून मात्र संध्याकाळी थेट कळंबोलीचं तिकीट काढलं आणि आज सकाळच्या सत्रामध्ये मात्र आमच्या समेत या ठिकाणी जोडले गेलेत.
यावेळेला सरळ बॅटनं चेंडू खेळण्याचा मानस मिड ऑफला क्षेत्ररक्षक येतोय. मिळते दुसरी बॅक टू बॅक सफलता. फलंदाज फकरू बॅक टू द पॅव्हिलियन. तर प्रवीणच्या माध्यमातून मात्र झेल घेतला गेला. 2 बॅक टू बॅक सफलता इथे मिळाली. खरं तर मी म्हणेन या स्लो ट्रॅकवरती अमित पाटील हा सर्वाधिक महत्त्वपूर्ण खेळाडू. एक प्रभावी अस्त्र किंवा मी म्हणेन एक प्रभावी तोड जरूर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. खरं तर अनेक स्पर्धांमध्ये सलामीवीर फलंदाजाच्या भूमिकेमध्ये या खेळाडूला आपण सातत्यानं या मैदानावरती पाहिलं. अगदी आपल्या उमेदीच्या काळामध्ये जर पाहिलं तर अमितनं अनेक विक्रमी खेळ्या या मैदानावरती केल्यात. यावेळेला मात्र थोडासा संयमानं खेळ तुम्हाला मैदानावरती करावा लागेल. अमित पाटीलचा जर आपण विचार केला तर लेदरचा अनुभव देखील आहे आणि त्याचबरोबर सिच्युएशन वाईज फलंदाजी करण्याची क्षमता या फलंदाजामध्ये आहे. खरं तर मोठ्या फटक्यांसाठी जाणं किंवा विकेट गमावणं हे संघासाठी थोडंसं नुकसानदायक ठरू शकतं. इथे पार्टनरशिपची गरज आहे. 4 षटकांची लढत आहे. लक्षात घ्या 4 षटकांमध्ये एखादं षटक 15 किंवा 20 धावांचं जर आलं, तर सामना पूर्णपणे बॅलन्स झालेला आपल्याला पाहायला मिळतो आणि जर का हे दोनही खेळाडू 3 षटकं मैदानावरती उभे राहिले, तर 4थ्या षटकामध्ये आक्रमण केलं जाऊ शकतं. हा आत्मविश्वास तुमच्यामध्ये जागृत करणं गरजेचं आहे. परंतु इथे मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळालाय. बॅटीचा लीडिंग एज आदित्यचं अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत मैदानावरती राहणं ही संघासाठी जमेची बाजू असणार आहे. जरी आघाडीचे 2 फलंदाज या ठिकाणी गमावले गेले असले, इथे प्रमोट केलं गेलं होतं. एकूण धावा धावफलकावरती आपण पाहतोय 5 धावा, 2 गडी बाद, 5 ही धावसंख्या मात्र धावफलकावरती पाहायला मिळते. खरं तर आजच्या पहिल्या फेरीतील ही तिसरी लढत आहे, जी दुसऱ्या क्रमांकावरती खेळवली जाते. या दरम्यान पुन्हा एकदा वाईड आउटसाइड द ऑफ स्टंप वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता आणि तिथून मात्र या चेंडूला सन्मान दिला गेलाय. सिंगल या ठिकाणी धावफलकावरती अंकित होते आणि अमितनं देखील ओळखलंय की हे स्लो ट्रॅक आहे. या ट्रॅकवरती जर तुम्ही जोरकस फटके लगावण्याचा प्रयत्न कराल तर मात्र मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळतील. त्यामुळे वेट अँड वॉचचं क्रिकेट तुम्हाला मैदानावरती करावं लागेल. क्रिसच्या खोलीचा वापर करावा लागेल. फुटवर्क दोनही खेळाडूंचं खूप चांगल्या पद्धतीचं आपल्याला पाहायला मिळतं. नाहक बळी गमावण्यापेक्षा एक सन्मानजनक धावसंख्या जर धावफलकावरती उभारली गेली, तर मात्र इथून देखील संघाच्या धावसंख्येला एका सन्मानजनक स्थितीमध्ये घेऊन जाता येऊ शकतं. हेच डिस्कशन मैदानाच्या आतमध्ये. परंतु सकाळच्या सत्रामध्ये जिथे गोलंदाजांना स्विंग आपल्याला पाहायला मिळतोय, अगदी फिरकी गोलंदाजीचा जर विचार केला, तर फिरकी गोलंदाजांसाठी ही विकेट म्हणजे नंदनवन आहे. काल अक्षरशः हातभर चेंडू वळवणारे गोलंदाज आपण या मैदानावरती पाहिले. नियंत्रित गोलंदाजी जर असेल, तर मात्र ही विकेट तुम्हाला अतिशय पोषक अशी ही विकेट नक्कीच पाहायला मिळते. परंतु बॅट बॉईज संघानं आघाडीच्या दोनही गोलंदाजांचं चयन केलंय. जे दोनही गोलंदाज हे वेगवान गोलंदाज आहे. वेगवान गोलंदाजांना जर आपण विचार केला तर मदत नक्कीच या विकेटवरती आहे. परंतु तिथे तुमची लाईन आणि लेंथ ही मैदानाच्या आतमध्ये सर्वाधिक प्रभावी असणं गरजेचं आहे. 2 बंधू परंतु एकमेकांच्या विरोधामध्ये यावेळेस मात्र आपल्याला पाहायला मिळतात. अमित पाटील स्ट्रायकिंग एंडला तर गोलंदाजीच्या बोगल्यावरती मात्र आपण पाहतोय अजित पाटील. दोनही खेळाडू आपापल्या संघातील प्रमुख खेळाडू आहेत. दोनही खेळाडू अष्टपैलू खेळाडू आहेत. यावेळेला मात्र हलक्या हाताने चेंडू तटवलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उभा आहे. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न असेल. आदित्य रनिंग बिटवीन द विकेट कमालीची आहे. नो डाउट. सिच्युएशन वाईज कशा प्रकारचा खेळ मैदानावरती केला जातो. व्हेरी गुड. सेन्सिबल क्रिकेट बाय बोथ दिस बॅट्समन. दोनही खेळाडूंच्या माध्यमातून मात्र सेन्सिबल क्रिकेट. अगदी पहिल्या षटकामध्ये खूप लवकर त्यांनी ओळखले, की या विकेटवरती, या स्लो ट्रॅकवरती आक्रमण करणं तितकी सोपी गोष्ट नाहीये. थोडासा आपला मी म्हणेन, की ॲटिट्यूड चेंज केलाय. थोडासा आपला खेळाचा जो दर्जा आहे, तो मात्र या ठिकाणी दाखवलाय आणि गॅप शॉट सिलेक्शन. पहा या ठिकाणी आउटफील्ड फास्ट आहे, नो डाउट.
जर तुम्ही चेंडू गॅपमध्ये ढकललात, तर मात्र तिथे मोठे फटके जरूर येऊ शकतात. यावेळेला जोरकस फटका लगावलाय. सूरज चेंडू जज करताय. झेल कंप्लीट केला जातोय सेकंड अटेम्प्टमध्ये आणि फलंदाज अमित चिखली देखील या ठिकाणी येते संपुष्टात. खरं तर आपण प्रवास करून आपल्या गावी जात असताना अगदी रस्त्याच्या बाजूला बॅनर्स आपण पाहतो किंवा रस्त्याच्या बाजूला आपल्याला काही सूचना फलक दिसतात, ज्यामध्ये एक सूचना फलक आपण नक्कीच पाहतो, "अतिघाई संकटात नाही" आणि अगदी त्याच्याच प्रकारचा खेळ मैदानावरती खरं तर ही स्लो ट्रॅक आहे. स्लो ट्रॅकवरती तुम्हाला अशा प्रकारची आक्रमक खेळी करता येणार नाहीये. हे अमितला देखील ठाऊक होतं, परंतु लालसा मनामध्ये निर्माण केली. थोडासा फ्लाइटेड चेंडू दिला, निमंत्रण केलं. फलंदाजाला पॉपिंग क्रीजच्या बाहेर खेचण्याचा प्रयत्न केला आणि तिथे मात्र अमितनं आपली महत्त्वपूर्ण विकेट गमावली. खरं तर एका पार्टनरशिपची गरज अजूनही पाहिलं तर आदित्यसारखा खेळाडू मैदानावरती उपस्थित आहे, जो कळंबोली क्रिकेटमध्ये आपण नेहमी ज्या खेळाडूला स्टायलिश क्रिकेटर म्हणून नक्कीच ओळखतो आणि त्याच्या फटक्यांमधलं जे सौंदर्य आहे ना, ते अगदी पाहावं आणि पाहतच राहावं अशा प्रकारचे फटके असतात. परंतु या खेळाडूला थोडासा टेम्परामेंट हे मैदानाच्या आतमध्ये नक्कीच दाखवावं लागेल. नवीन फलंदाज यावेळेस स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय डावखुऱ्या हाताचा रोहित. रोहित मैदानाच्या आतमध्ये पहा नाव रोहित आहे, परंतु जर्सी क्रमांक 12 युवराज सिंग. नोकरी आताचा फलंदाज पुन्हा एकदा तीच चूक. एकता स्पोर्ट्स संघाचा जर आपण विचार केला तर चुकांची पुनरावृत्ती वारंवार आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. खरं तर स्लो ट्रॅकवरती अशा प्रकारची फटकेबाजी ही सकाळच्या सत्रामध्ये तितकी सोपी गोष्ट नाही आणि खास करून अजित पाटील सारखा गोलंदाज जर तुमच्या समोर असेल, तर मात्र रिस्क घेणं थोडंसं आपल्या संघाला कुठेतरी पराभवाच्या गर्तेमध्ये ढकललं. मी म्हणेन दैव बलवत्तर ठरतंय. रोहितचा झेल सुटलाय आणि झेल देखील सूरज सारख्या क्षेत्ररक्षकाकडून सुटलाय. त्यामुळे मी म्हणेन दैव बलवत्तर आहे या फलंदाजाचं. इथून मात्र थोडासा बोध घ्यावा लागेल. एक पार्टनरशिप तुम्हाला धावफलकावरती नक्कीच उभारावी लागेल. कारण मी मगाशी देखील म्हटलं एका षटकामध्ये 15-18 धावांचं जर एखादं षटक आलं, तर सामना मात्र पुन्हा एकदा बॅलन्स केला जाऊ शकतो. मिनिमम रिस्क, मॅक्सिमम रिझल्ट या प्रकारचा जर खेळ मैदानावरती होत राहिला, खरं तर स्लो ट्रॅकवरती चेंडू देखील धीम्या गतीनं येतात. बऱ्याच वेळेला अनइव्हन बाउन्स आपल्याला पाहायला मिळतो. काही वेळेला टप्पा पडल्यानंतर काही विकेटचा काही भाग असा आहे, की जिथे टप्पा पडल्यानंतर चेंडूमध्ये अजिबात उसळी पाहायला मिळत नाही. अशा चेंडूंपासून थोडंसं तुम्हाला सावध राहावं लागेल. गॅपमध्ये चेंडू ढकलत असताना सिंगलला डबलमध्ये आणि डबलला ट्रिपलमध्ये तुम्हाला कन्व्हर्ट करावं लागेल. धोका पत्करण्याची ही वेळ नाहीये. ही वेळ आहे एका भागीदारीची आणि ती भागीदारी जर का या 2 खेळाडूंमध्ये झाली, तर मात्र इथून देखील संघ एका चांगल्या आणि सन्मानजनक स्थितीमध्ये नक्कीच पाहायला मिळू शकतो. यावेळेला रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न अगदी अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून चेंडू दूर फेकला गेला. तिथून जर आपण पाहिलं, तर मात्र प्रत्युत्तर कोणत्याही प्रकारचं नाहीये. रिव्हर्स स्वीप ज्याला आपण दुधारी तलवार म्हणतो. खरं तर या प्रकारचे फटके खेळणं या सिच्युएशनमध्ये थोडासा धोका पत्करण्यासारखा आहे. इनफील्डचा जर विचार केला तर ऑफसाईडला 4, ऑनसाईडला 5 या व्यूहरचनेमधून गोलंदाजी करत असताना गॅप्स बरेच आहेत. त्या गॅप्समध्ये चेंडू ढकलणं, सिंगलला डबलमध्ये कन्व्हर्ट करणं हे क्रिकेटिंग टेक्निक मात्र तुम्हाला त्या ठिकाणी नक्कीच साकारावे लागेल. यावेळेला बॅकफूट पंच पाहायला मिळतं पॉइंटच्या रिजनमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार तोपर्यंत मात्र सिंगल ही धावफलकावरती अंकित केली जाते. पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी सुरू आहे. 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला आणि धावा मात्र धावफलकावरती आपण पाहतोय. 3 गडी बाद 12 धावा धावफलकावर. 12 रन्स ऑन द स्कोर कार्ड. अगदी पहिल्या सामन्याचा जर आपण विचार केला तर फक्त आणि फक्त 24 धावा पाहायला मिळाल्या. कालच्या पहिल्या सामन्याचा विचार केला तर 24 चेंडूमध्ये 29 धावा उभारल्या गेल्या होत्या. 33 धावा उभारल्या गेल्या होत्या आणि त्या धावांचा मात्र लिलाव पाठलाग केला गेला. आणि पहिला सामना प्रत्येक दिवसाचा मात्र लो स्कोरिंगचा सामना राहिलाय. परंतु लो स्कोरिंगच्या मॅचेस या नेहमीच उत्कंठावर्धक मॅचेस होताना आपण या मैदानावरती पाहिल्यात. खरं तर या विकेटमध्ये एक वेगळा बिहेवियर आपल्याला पाहायला मिळतो. या स्पर्धेमध्ये खरं तर थोड्यासा वेळेची कमतरता होती. विकेट पुन्हा एकदा बनवली गेली आणि त्यामुळे जो ओलसरपणा आहे, तो ओलसरपणा अजूनही आपल्याला या विकेटमध्ये जाणवतोय. ज्यावेळेला सकाळच्या सत्रामध्ये विकेट पाहिली गेली, त्यावेळेला आणखीनही काही असे विकेटवरती पॅचेस आहेत, की ज्या पॅचेसवरती चेंडू पडल्यानंतर अनइव्हन बाउन्स आपल्याला नक्कीच पाहायला मिळतो. इथे कॅल्क्युलेटेड रिस्क तुम्हाला घ्यावी लागेल. पहा आदित्य 2 षटकं मैदानावरती उभा आहे. त्यामुळे इथून तिसऱ्या गोलंदाजाचा वापर करण्याचा निर्णय घेतलाय.
खरं तर 4 षटकांच्या लढतीमध्ये एका गोलंदाजाला 2 षटकं टाकण्याची मुभा आहे. परंतु इथे रिस्क घेतलंय बॅट बॉयज संघानं. आदित्य देशमुख मैदानावरती असताना अशा प्रकारची रिस्क घेणं, हा कितपत योग्य निर्णय आहे. गोलंदाज मयूर. इथून मात्र आक्रमण. एका बाजूने अटॅकिंग क्रिकेट, एका बाजूने संयम. यावेळेला इनसाइड आउटचा फटका खेळायचा होता. खरं तर पाऊलांचा वापर जरूर केला गेला, परंतु तितकाच चांगला गोलंदाजीचा मारा. बायचा इशारा येतोय. बॅट कोणत्याही प्रकारे इन्व्हॉल्व्ड नाहीये. खरं तर नॉन स्ट्रायकिंग एंडला आल्यानंतर आदित्य देखील ड्रिल करतोय, की हा फटका या पद्धतीनं खेळणं अपेक्षित होतं. खरं तर बॅटची ग्रिप जर आपण पाहिली तर थोडीशी घट्ट बॅटची ग्रिप पाहायला मिळाली आणि त्यामुळे या प्रकारचे स्ट्रोक्स जर तुम्हाला खेळायचे असतील, तर मात्र तुम्हाला चेंडूची लाईन आणि गती ओळखणं तितकंच महत्वाचं आहे. डावखुऱ्या हाताच्या फलंदाजासाठी एकमात्र मी म्हणेन की पर्याय असेल, जर चेंडू रेंजमध्ये मिळाला, तर जरूर जोरकस फटक्याचा वापर करा. परंतु जर का चेंडू तुमच्यापासून दूर जाणारा असेल, थोडासा स्लो ट्रॅक आहे, तर अशा परिस्थितीमध्ये सिंगलनं स्ट्राइक रोटेट करणं हा उत्तम पर्याय असेल. यावेळेला ऑन साइडला चेंडू टार्गेट करण्याचा प्रयत्न होता. यष्टीरक्षक थोडासा आज मेहनत करावी लागते आणि स्लो ट्रॅकवरती नेहमीच आपल्याला यष्टीरक्षकाची देखील तारेवरची कसरत पाहायला मिळते. आणि अजित यांच्या चेहऱ्यावरचं हास्य बरचसं काही सांगून जातंय. कारण फलंदाज दोनही मातबगार खेळाडू यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आदित्य देशमुख स्ट्रायकिंग एंडला, तर नॉन स्ट्रायकिंग एंडला मात्र डावखुऱ्या हाताचा फलंदाज रोहित आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. खरं तर मयूरचं देखील कौतुक आपण इथे करूया. पहिलं षटक हाताळलं गेलं सागरनं, दुसरं षटक हाताळलं अजित पाटील यांच्या माध्यमातून. यावेळेला ऑन साइडला चेंडू वळवण्याचा मानस होता. खरं तर आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू आणि त्या चेंडूला मात्र मिड विकेट स्क्वेअर लेगच्या दिशेने वळवण्याचा मानस. स्लो ट्रॅकवरती अशा प्रकारच्या फटक्यांचं सिलेक्शन. खरं तर हाच चेंडू तुम्ही डीप एक्स्ट्रा कव्हर किंवा वाईडिश लॉंग ऑफ रिजनमध्ये अगदी सहजरित्या हा फटका एक्झिक्यूट केला जाऊ शकतो. कारण मैदानाच्या चौफेर टोलेबाजी करण्याची क्षमता आदित्य देशमुख या फलंदाजामध्ये देखील आहे. परंतु इथे मात्र थोडंसं मी म्हणेन मानसिक दडपणाखाली हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. मोठ्या फटक्यांचा अपेक्षा जरूर आहे. थोडंसं शांत वातावरण चंबूमध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. यावेळेला आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू होता. थोडासा फ्लाइट उंची दिली गेली होती. फलंदाजाच्या मनामध्ये लालसा निर्माण करण्याचा प्रयत्न आणि गोलंदाज देखील ओळखतायत. अगदी सकाळच्या सत्रामध्ये स्लो ट्रॅकवरती फ्लाइटेड चेंडू करणं हे सर्वाधिक मी म्हणेन प्रभावी अस्त्र समजलं जाईल. या दरम्यान या स्पर्धेचे सर्व प्रमुख आयोजक आणि ज्यांच्या कुशल नेतृत्वाखाली मात्र या स्पर्धा आपण पाहतोय. ते युवा उद्योजक सन्माननीय भरतजी नारणवर साहेब यांचं मात्र या मंचावरती शुभागमन झालंय. त्यांच्या समवेत त्यांच्या सर्व साथी मित्रांचं देखील या मंचावरती शुभागमन आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेस डाव्या यष्टीला सोडून जाणारा चेंडू एनिथिंग आउटसाइड द लेग स्टंप इट इस कॉल्ड वाईड. हा नियम मात्र या ठिकाणी अंमलात आणला जातोय. डाव्या यष्टीच्या किंचित बाहेरून जाणारा चेंडू देखील पंच अवांतर घोषित करू शकतात. परंतु उजव्या यष्टीच्या बाहेर रीच वाईड हा नियम मात्र आपल्याला अंमलात आणलेला नक्कीच पाहायला मिळतोय. डावखुरा हाताचा फलंदाज मूळतः आक्रमक शैली, परंतु मोठे फटके अजूनही मोठ्या फटक्यांच्या प्रतीक्षेमध्ये एकता स्पोर्ट्स कळंबोली हा संघ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. खरं तर नियंत्रित गोलंदाजी, टिचून मारा, तिखट मारा या मैदानावरती पाहायला मिळतोय. आणि याचाच परिणाम आहे, की धावा मात्र मर्यादित असताना पहिल्या 2 षटकांमध्ये 6च्या सरासरीनं 12 धावा धावफलकावरती होत्या आणि या षटकामध्ये जर पाहिलं, तर अजूनही धावांसाठी संघर्ष करताना मैदानाच्या आतमध्ये हे दोनही खेळाडू नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. सिंगलला पुन्हा एकदा डबलमध्ये कन्व्हर्ट केले गेले. या प्रकारचं क्रिकेट या षटकामध्ये होणं अपेक्षित होतं. षटक समाप्त होतंय. 2 धावा अंतिम चेंडूवरती येत आहेत आणि या 2 धाब्यांच्या बरोबरीनं संघ मात्र जाऊन पोहोचलाय. 3 षटकांचा वाजवी खेळ संपलाय आणि 3 आघाडीचे फलंदाज गमावल्यानंतर 18 धावा धावफलकावर. 18 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 18 धावा धावफलकावरती आहेत. पाण्याची मागणी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. खरं तर सकाळच्या सत्रामध्ये गोलंदाजांना उपयुक्त अशी ही विकेट आणि इथून शेवटच्या षटकामध्ये एकमात्र पर्याय तुमच्या समोर असेल तो म्हणजे अजित पाटील ज्यांच्याकडे अनुभव आहे, ज्यांच्याकडे विविधता आहे, व्हेरिएशन आहे, एक व्हर्सटाईल गोलंदाज म्हणून या गोलंदाजाची ओळख आहे. स्लोवर ऑन पद्धतीचा चेंडू फेकणं, वाईड यॉर्कर म्हणा किंवा इन स्विंगिंग यॉर्कर असे विविध शस्त्रास्त्र त्यांच्या भात्यामध्ये पाहायला मिळतात आणि जो धोका पत्करला गेला होता तिसऱ्या षटकामध्ये तिसरा गोलंदाज वापरण्याचा हा निर्णय जो आहे, तो निर्णय मात्र अगदी पथ्याला पडलेला योग्य निर्णय मात्र साबित केलाय. मयूर, सागर आणि अजित पाटील हे 3 विकल्प गोलंदाजीचे आतापर्यंत वापरले गेले.
आणि तीनही गोलंदाजांना मात्र प्रतिषटक 6 या सरासरीनं धावा खर्च केल्यात. परंतु 1 षटक व 18 धावा धावफलकावरती आल्या 3 षटकांच्या समाप्ती अखेर. जर या षटकामध्ये कमीत कमी 12 ते 15 धावा जर आल्या, तर मात्र इथून देखील एक चांगली धावसंख्या नक्कीच धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळू शकते. एक फायटिंग टोटल एनिथिंग अराउंड 30-30 प्लस 3 षटकांमध्ये 18 धावा 6च्या सरासरीनं आणि शेवटच्या षटकामध्ये जर 12 ते 15 धावा, मी म्हणेन 12 ते 15 धावा जरी धावफलकावरती आल्या, तरी गोलंदाजीची जी धार आहे, ते गोलंदाजीची धार मात्र त्या ठिकाणी नक्कीच प्रभावी ठरू शकते. पॉइंट रिझनमध्ये हा चेंडू तटवला गेलाय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहेत. सिंगलने स्ट्राईक रोटेट केली आहे. डावखुऱ्या हाताच्या फलंदाजासाठी ही विकेट आता मात्र उपयुक्त कारण एल-आय-जी एंडकडनं गोलंदाजीचा मारा होतोय. खरं तर सकाळच्या सत्रामध्ये वाऱ्याची साथ नाहीये. तुम्हाला तुमच्या गुणवत्तेवरती विश्वास ठेवावा लागेल. अगदी शेवटचा षटकामध्ये हा सामना आपल्याला आलेला पाहायला मिळतोय पहिल्या सत्रातील आणि इथे जर का 2 मोठे फटके फलंदाजच्या बॅटमधून आले, तर मात्र सामना पुन्हा एकदा आपल्याला बॅलन्स झालेला नक्कीच पाहायला मिळू शकतो. क्रिकेट आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटीज असं आपण म्हणतो. अनिश्चिततेने भरलेला खेळ म्हणून या क्रिकेटकडे पाहिलं जातं. परंतु इथे जर आपलं वर्चस्व प्रस्थापित करायचं असेल, तर मात्र आक्रमक खेळ या शेवटच्या षटकामध्ये होणं अपेक्षित आहे. ह्यावेळेला पाऊलांचा वापर केला गेला आहे आणि ज्यावेळेला तुम्ही बिफोर रिलीजिंग चेंडू, चेंडू रिलीज करण्या अगोदर जर तुम्ही आपला स्टान्स बदलत असाल, तर मात्र अजित पाटील चेंडू तुमच्या बाहेरच्या पट्ट्यामध्ये येऊ देणार नाहीये. ही गुणवत्ता आहे गोलंदाजाची. विविधता, व्हेरिएशन, व्हर्सटाईल गोलंदाज आहेत आणि अगदीच जर आपण विचार केला तर चेंडू रिलीज करण्या अगोदर फलंदाजाचा स्टान्स काय, माइंड रीड करण्याचा प्रयत्न करतायत. बराचसा अनुभव आहे त्यांच्या पाठीशी देखील. यावेळेला फ्लाइटेड प्रकारचा चेंडू होता. खरं तर उंची जास्त दिली गेली आणि रिलीज पॉइंट जर आपण पाहिलं तर अगदी लेग ब्रेक, बोटांची जादू या चेंडूवरती आपल्याला नक्कीच पाहायला मिळाली. थोडासा अडचणीमध्ये रोहित देखील आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आणि धावांचा विचार केला तर धावा मात्र धावफलकावरती आहेत. त्या फक्त आणि फक्त 19 धावा. शेवटचे 3 चेंडू शिल्लक, 3 पर्याय, 3 प्रयत्न फलंदाजाच्या वाईटमधून होणार का? यावेळेला फुलर लेनचा चेंडू होता. वाईड यॉर्कर सिंगल आली आहे. दुसऱ्या धावेसाठी दबाव निर्माण केलाय. 2 धावा कंप्लीट होत आहेत. तिसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न मैदानावरती होणार का? परंतु इथे मात्र कोणत्याही प्रकारे तिसरी धाव घेण्याचा मानस दर्शवला गेला नाहीये. खरं तर अजूनही आपण पाहिलं तर धावा धावफलकावरती या 2 धावेंच्या बरोबरीनं 21 धावा धावफलकावरती पाहायला मिळतायत. 30 प्लस. खरं तर या मैदानावरती कोणतीही धावसंख्या सुरक्षित मानली जात नाही. परंतु इथून जर विचार केला, तर सुरुवात थोडीशी खराब झाली होती. 2 आघाडीचे फलंदाज बॅक टू बॅक गमावले. त्यानंतर अमितसारखा महत्त्वपूर्ण फलंदाज गमावला आणि तिथून जो दबाव आहे, तो दबाव आपल्याला एकता संघावरती पाहायला मिळाला. परंतु अजूनही शेवटचे 2 चेंडू आणि 2 चेंडूमध्ये किमान 2 मोठे फटके. त्यावेळेस लाईन मिस केली गेली आहे. अजित कमालीची गोलंदाजी इथे मात्र अजित यांच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळाली. पहा शेवटच्या षटकामध्ये काय घडलंय तर आदित्यला पूर्णपणे ऑफ स्ट्राईक या ठिकाणी ठेवण्यात यशस्वी ठरलेत आणि अजित पाटील यांची ही खासियत आहे. व्हर्सटाईल गोलंदाज आहेत. विविध प्रकारच्या विविध धाटणीची गोलंदाजी करण्याची क्षमता या गोलंदाजामध्ये आहे आणि अगदी तेच चित्र मैदानावरती पाहायला मिळालं. शेवटच्या षटकाचा विचार केला तर या 4 षटकांमध्ये आत्तापर्यंत आपण पाहिलं तर 8 चेंडू डॉट आहेत आणि त्याचबरोबर 4 फलंदाज देखील गमावले गेलेत. म्हणजे एकूण 12 चेंडू निर्धाव आलेत. मग 4 षटकांच्या सामन्यांमध्ये जर तुम्ही 2 षटकं फक्त निर्धाव खेळत असाल, तर तुमचा संघ हा नक्कीच अडचणीमध्ये असू शकतो. 8 चेंडू निर्धाव आणि 4 विकेट्स ज्या गमावल्या गेल्या. अगदी 8+4 12 बॉल. 12 चेंडू तुम्ही वाया घालवले 4 षटकांमध्ये. आणि डॉट बॉल पर्सेंटेज ज्या संघाचे जास्त, त्या संघाच्या अडचणी देखील आपल्याला नक्कीच जास्त पाहायला मिळतात. परंतु मित्रांनो कुठेही जाऊ नका. कारण हा सामना जितका सोपा आपल्याला वाटतो, तितका सोपा नाहीये. फक्त गरज आहे एका कॉन्फिडन्सची आणि तो कॉन्फिडन्स अभिच्या बॅटमधून शेवटच्या चेंडूवरती मोठ्या फटक्यानं पुन्हा एकदा प्राप्त केला जाणार का? एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न थोडासा फंबल 2 क्षेत्ररक्षकाकडून होते चूक आणि इथे मात्र चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. होतील धावा 4 चौकार.
आणि या चौकाराच्या मदतीनं संघाची एकूण धावसंख्या मात्र धावफलकावर 25 धावा येतात. 24 चेंडूंचा खेळ संपलाय. 25 धावांचं लक्ष्य. अगदी पहिल्या सामन्यामध्ये देखील अशाच प्रकारचा सामना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आणि जर का या 25 धावा डिफेंड करायच्या असतील, तर मात्र कमालीची गोलंदाजी ही तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावीच लागेल. रेग्युलर इंटरव्हलला विकेट्स, अर्ली ब्रेक थ्रू आणि त्यानंतर धावा रोखणारं दर्जेदार क्षेत्ररक्षण जर का मैदानावरती झालं, तर या सामन्यामध्ये देखील रंगत ही आपल्याला नक्कीच पाहायला मिळू शकते. कुठेही जाऊ नका मित्रांनो. लगेचच अगदी काही क्षणातच जसा खेळाच्या उत्तरार्धाला होईल सुरुवात, या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रामध्ये काय घडतंय आणि काय बिघडतंय ऐकण्यासाठी जाऊयात. मायक्रोफोन वरती होतोय बदल. आमच्यासोबत जुळले जातात मराठीचा एक अप्रतिम आवाज, श्रीकांत मुळीक. 25-26 धावांचं एक माफक आव्हान गाठण्यासाठी सलामीची जोडी मैदानामध्ये उतरली. आपण एकीकडे पाहतोय अजित पाटील, तर दुसरीकडे पाहतोय फलंदाज. चला या ठिकाणी फलंदाजांची नावं सांगायची आहेत. अगदी आपण पाहतोय सकाळच्या अजित पाटील आणि प्रवीण ही जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. अगदी संत ज्ञानेश्वराच्या ज्ञानानं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमानं, तसेच आपण पाहतोय महात्मा फुलांच्या कर्तृत्वानं आणि या ठिकाणी आपण पाहतोय विश्वरत्न, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारानं प्रेरित होऊन आलेल्या सर्व तमाम क्रीडा रसिकांचं आपण सहर्ष स्वागत करतो. श्री भरतजी नारमोर साहेब युवा उद्योजक पुरस्कृत दगडी चाळ स्पोर्ट्स क्लब आयोजित पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर चषक 2024. बघा ही स्पर्धा अतिशय मानाची, सन्मानाची म्हणून देखील या स्पर्धेकडे पाहिलं जात आहे. कारण या स्पर्धेमध्ये अतिशय विविध प्रकारची बक्षिसं देखील आपल्याला पाहायला मिळतात. कालच्या दिवसामध्ये देखील आपण पाहतोय आदित्यप्रिया रिया
कालच्या दिवसामध्ये आपण देखील पाहिलं आदित्यप्रिया, रिया लॉजिस्टिक या संघानं अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला. आज मात्र पाहायचं असा कोणता संघ असणार आहे जो त्या संघासमोर 2 हात करेल. परंतु मित्रांनो कुठेही जाऊ नका. बघत राहा, ऐकत राहा. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर चषक 2024 आणि या 24 मधील आपण पाहतो या सत्रातील पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज झालाय आदित्य देशमुख. तर स्ट्राईकवरती आपण पाहतो अमित पाटील. सॉरी अजित पाटील आपण पाहतोय. अजित एका संघामध्ये पाहायला मिळतोय, तर अमित एका संघामध्ये पाहायला मिळतोय. बघा क्षेत्ररक्षण करणाऱ्यामध्ये आपण अमित पाटील यांना पाहतोय, तर आता मात्र फलंदाजी करत असताना अजित पाटील यांना सलामीसाठी पाहतोय. आदित्य देशमुख आपण पाहतोय. थोडासा मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये पंच केला, जिथे एकाच धावेत समाधान मानावं लागतंय. पहा एका धावेनं अगदी श्री गणेश केला व्यक्तिगत एका धावेनं खातं खुलं केलंय. संघाचं देखील खातं खुलं केलंय अजित पाटील या फलंदाजानं. तर स्ट्राईकवरती प्रथमतः आज आपल्याला पाहायला मिळतो आजच्या दिवसामध्ये प्रवीण. का आदित्य देशमुख सलामीसाठी जरूर आले होते, परंतु काही चमक दाखवू शकलं नाहीये. कारण त्यांना साथ देणं गरजेचं होतं. जिथे भागीदारी होणं गरजेचे होते. शेवटच्या षटकामध्ये देखील आपण पाहिलं फक्त एक चेंडू फेस करण्यासाठी त्यांना मिळाला. परंतु या ठिकाणी पाहायचंय गोलंदाजीच्या माध्यमातून काय चमकदार कामगिरी करतील केल, परंतु पहा चेंडूचा इतकासा नीटसा अंदाज बांधता आलेला नाहीये. जिथे 2 धावा तर सहजरित्या कंप्लीट झाल्या. तिसरी धाव होणार का? होय. मैदानावरती 3 धावांची दिवसा ढवळ्या चोरी आणि या 3 धावेनं संघाच्या एकूण धावसंख्येमध्ये पडली भर. संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली 3 गडी बाद 4 ही धावसंख्या. बघा माफक आव्हान आहे जिथे तुम्हाला प्रत्येक धावेसाठी झिजावं लागेल. प्रत्येक धाव वाचवावी लागेल. अगदी लोकशाहीमध्ये आपण म्हणतो ना एका मताला, शालेय शिक्षणामध्ये एका गुणाला आणि क्रिकेटमध्ये एका धावेला खूप महत्त्व आहे. तसे तुम्हाला एक-एक धावेला खूप महत्त्व द्यावं लागेल आणि ते महत्त्व देताना मी म्हणेल फलंदाजी करणारे दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. पहा अगदी एक धाव तर लगनच्या क्षेत्रामध्ये आपण पाहतोय जिथे दुसरी धाव देखील कंप्लीट होते. बघा क्षेत्ररक्षण जेथे ज्या पद्धतीचं सजवणं गरजेचं आहे, त्या पद्धतीचं सजवताना पाहायला मिळत नाही. कारण पहिलं षटक हे पॉवर प्लेचं षटक आहे. त्याचे 30 आर सर्कलच्या बाहेर फक्त 2 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. तर 9 खेळाडू हे आपल्याला जवळपास 30 आर सर्कलमध्ये पाहायला मिळतात. जिथे लॉग ऑन आणि लॉग ऑफमध्ये आपल्याला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतायत. लॉगॉनच्या क्षेत्रामध्ये जर पाहिलं तर विशाल जगदाळे आपण पाहतोय. तर आदित्य देशमुख स्वतः संघनायक आहे. कॅप्टन लीडिंग ऑफ द फ्रंट देखील आपण म्हणतो ना, परंतु पहा स्वीच हिट काय देखणं आणि अप्रतिम फटका सजवलाय. फटका जाईल 4 धावेंकरता. चला या ठिकाणी काळभैरव पोपेटा संघाचे दगडी चांगल्या मित्रमंडळाचं आयोजन आहे भारी. उठाया झोपलं तर खेळ बोलायची पब्लिक ही सारी. धन्यवाद. दुहेरी अंकामध्ये संघ जाऊन थांबलाय. आपण पहा आदित्य देशमुख वरती देखील आक्रमण करण्यास सुरुवात केली आहे. अजित पाटील आपण पाहतो लेदर क्रिकेटचा देखील खूप मोठा अनुभव फकरू चेंडू खाली येतील पहिला झटका पहिला हादरा बॅट बॉलच्या संघाला ठीक आहे. सफरच साहेबांना सफरच साहेबांना सोडून ते दुनिया सार. सफरच साहेबांना सोडून ते दुनिया सार. राजमातांचे भक्त आहेत आहेत दानशूर. शिवरायांचे ते शिवभक्त आहेत शूरवीर. धन्यवाद ठीक आहे. बघा गाणं देखील काय जबरदस्त बनवलंय अगदी शीर्षक गीत देखील आपल्याला पाहायला मिळते पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर चषक
निश्चित, निश्चित आपण पाहतोय पंकज सूर्यवंशी यांच्या लेखणीतून हे उमटलेलं गीत आपण पाहतोय आणि रेखाटणी देखील त्यांनी स्वतः केली आहे. खूप सुंदर असं शीर्षक गीत बनवलंय. भरतजी नारवर साहेब युवा उद्योजक पुरस्कृत दगडी चाळ स्पोर्ट्स क्लब आयोजित ही क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय 2024 या हंगामातील पहिली आणि पहिली मानाची स्पर्धा सर्व तमाम क्रीडा रसिकांच्या भेटीला आली आहे. अगदी आपण अतिथी कक्ष अतिशय अतिथी गणामध्ये देखील पाहू शकताल स्वतः भरत नरवर साहेब हे देखील या सामन्यांचा मनमुराद आनंद लुटतात. तत्त त्यांच्या समेत अजित भानुसे हे देखील आहेत. अगदी सकाळच्या सत्रापासून कालच्या दिवसामध्ये देखील ते आपण त्यांची धावपळ पाहिली. आज देखील सकाळच्या सत्रापासून आपण पाहतोय. कारण एखादी स्पर्धा यशस्वी करायची असेल तर जिथे तुम्हाला सहमोलाचं योगदान देणं गरजेचं असतं. मी म्हणेल अजित भानुसे यांची मेहनत अगदी कालच्या दिवसापासून आपण पाहतोय. येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांचं आगमन, तत्त त्यांचं स्वागत खूप चांगल्या पद्धतीने त्यांच्या माध्यमातून ते केलं गेलं जातंय. तर दगडी चाळ असेल त्या सर्व टीमचं देखील आपण कौतुक करूया. खूप जबरदस्त आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. परंतु पहा बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जरूर वळवलाय. जिथे रोहित क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील. एका धावेने संघाच्या एकूण धावसंख्येमध्ये थोडीशी भर. एक गडी बाद 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. का पहिल्या षटकामध्ये आपण अजित पाटील यांना फलंदाजी करताना पाहिलं तर दुसऱ्या षटकामध्ये त्यांचेच बंधू अमित पाटील यांना गोलंदाजी करताना पाहतोय. एलआयजे इकडून मारा करणारे गोलंदाज अमित पाटील तर स्ट्राईक वरती आपण पाहतोय. चांगला फटका कार्पेट ड्राईव्हच्या सह्याने कळवला तिथे अभि आपल्याला क्षेत्ररक्षक पाहायला मिळेल. एका धावेने धावसंख्येत थोडीशी भर पडली. संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली 1 गडी बाद 12 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. पण सावध पावित्र्य राखलाय. अगदी कोणत्याही प्रकारची पडझड न करता अगदी सावध पावित्र्य राखत एकेरी दुहेरीला या ठिकाणी तर आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु पहा फसवा चेंडू. अगदी चेंडू आला कुठून आणि गेला कुठून हे देखील समजत नाही. अगदी चेंडू शरीरावरती आदळतोय. पंचाकडे दाद मागितली जातीये. हे काय का डॉट प्रकारचा चेंडू निश्चितपणे पंच दर्शवतील. या पंचांची कोणत्या प्रकारचा वाद घालायचा नाहीये. अगदी आम्ही कित्येक वेळा देखील समालोचन करत म्हणत असतो ना, पंचांचा निर्णयाचा सन्मान करणं म्हणजे क्रिकेट आहे. आणि तिथे तुम्हाला सन्मान करता येणं गरजेचं आहे. चला या ठिकाणी वादविवाद करायचा नाहीये. संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली तर 12 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 12 धावा अमित पाटील अगदी आपल्या चतुर्यानं चातुर्यपूर्वक पूर्व गोलंदाजी करताना पाहायला मिळतात. तर फलंदाज स्ट्राईकवरती आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा पहा काय स्विंग चेंडू होतो. आउट स्विंग. लेग कटर आपल्याला हा चेंडू पाहायला मिळतो. अगदी लेग स्पिन आपल्याला चेंडू पाहायला मिळाला. काय सुरेख आणि अप्रतिम चेंडू या ठिकाणी टाकले गेले जातात. पाहावं आणि पाहतच राहावं इतका सुरेख सुंदर अगदी हातभर चेंडू वळण घेतो. टप्पा पडल्यानंतर पहा अगदी विकेट पासून हातभर वळण घेताना चेंडू पाहायला मिळतोय. अगदी, अगदी मात्र वाव! जबरदस्त चेंडू पहा अगदी चेंडू पहा अगदी शरीराचा अचानक वेध घेतोय. आता करायचं तरी नेमकं काय करायचं? मारायचा की सोडायचं? सोडायचं की मारायचं? या षटकामध्ये 4 चेंडू डॉट प्रकारचे पाहायला मिळालेत. 2 सिंगल आपल्याला पाहायला मिळाले. 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहू शकाल. 1 गडी बाद 12 धावा. येणारे 12 चेंडू आणि 14 धावांची गरज. जर या सामन्यामध्ये मी म्हणेल जिवंत राहायचं असेल एकता या संघाला, तर पुन्हा एकदा अशा षटकाची पुनरावृत्ती करावी लागेल. या मैदानाचा इतिहास राहिला ज्याच्या वेळेस कमी धावसंख्येचे सामने झाले ते सामने नेहमी उत्कंठावर्धक सामने पाहायला मिळालेत. आणि मी म्हणजे तिसरं षटक घेऊन आलाय शिरवलीचा ढाण्या वाघ. बघा नाना जगदाळे हे देखील या सामन्याचा मनमुराद आनंद लुटतात आणि पाठीराखे देखील भरपूर आहे. ते विशाल जगदाळे आपण पाहतोय. संधी मिळाली आहे जरूर या हंगामामध्ये विशाल जगदाळे आपण पाहतोय. अगदी घाटमाठावरून येणारे हे खेळाडू आज आपण पाहतोय या मैदानावरती आपला खेळ दाखवतात. अगदी काल देखील आपण एक मीडिया प्रभात प्रभात पर्वच्या माध्यमातून देखील सर आपण काल एक देखील न्यूज पाहिले जिथे कळमुरी क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष होते, उपाध्यक्ष हनुमान शेठ चौधर साहेब होते, विजय शेठ खानावकर साहेब होते. यांनी देखील सांगितलं इथे येणारा प्रत्येक खेळाडू हा घाटामाटावरून येणारा खेळाडू आहे. इथे
खेळणारा प्रत्येक खेळाडू हा माथाड्याचा या मध्यमवर्गीय या ठिकाणी खेळाडू आहेत आणि त्यांना हे मैदान अगदी विनाशुल्क उपलब्ध व्हावं याकरता त्यांनी प्रशासनाकडे देखील या ठिकाणी दाद मागितली. अगदी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांना देखील ते निवेदन देणार आहेत. खूप आपल्याला अभिमानाची गोष्ट आपल्यासाठी असेलच. आणि माथाडी कामगाराचे नेते गुलाबरावजी जगताप साहेब यांनी देखील सांगितलं, "मी खंबीरपणे तुमच्या बरोबर आहे." अशी आश्वासनं देखील आपण कालच्या दिवसामध्ये पाहिलं. खूप या ठिकाणी आता मात्र पहा एक फ्लायटेड चेंडू आहे तितका चांगला फटका देखील पाहायला मिळाला. आदिदेव शंकरा तेरे जाप के बिना चले ये सांस किस तरह मेरे गर्भ की जाने क्या बुरा है क्या भला धन्यवाद झीज आहे. बघा विशाल मेमोनियल चूक करतोय. फुलटा चेंडू तुम्ही अशा सिच्युएशन मध्ये करू शकत नाहीये. ती चूक मात्र विशालच्या माध्यमातून केली गेली जाते. पुन्हा आता मात्र पाखरू जाळं हाकललाय परंतु पहा सावरलंय. चांगलं कमबॅक म्हणावं लागेल विशाल जगदाळेचं. अगदी विकेटच्या अंतिम चरणामध्ये चेंडू फेकण्याचा मानस होता. 2 सिंगल सेव्हिंग पोझिशन आहेत. सगळ्यात महत्त्वाच्या पोझिशन. पुन्हा एकदा पहा थोडं कार्पेट ड्राईव्हच्या साहाय्याने चेंडू वळवलाय लॉग ऑफच्या क्षेत्रामध्ये तिथे प्रत्येक धाव वाचवणं गरजेचं आहे. तो पहा काय सुरेखरित्या रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळाली. अगदी सुरक्षितरित्या आपल्या पॉपी स्क्रीनमध्ये पोहोचलेत फलंदाज 2 धावेनं संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 18 या धावसंख्येवरती. 9 चेंडू आणि 8 धावांची गरज अद्याप देखील आपण पाहतोय. 12 चेंडू आणि 14 धावांची गरज होती. तिथे पहिल्या चेंडूवरती चौकार आला. नंतर कमबॅक केलं. डॉट चेंडू पाहायला मिळाला. तिसऱ्या चेंडूवरती 2 धावा. आत माझा घसा बसलाय. मी हे लिहितोय मग. 18 धावा धावफलकावरती आपण पाहतो. येणारे 9 चेंडू आणि 8 धावांची गरज. प्रत्येक डॉट चेंडू मी म्हणेल बॅट बॉय संघासाठी धोक्याची घंटी असेल. परंतु चुकी केली जाते फलंदाच्या माध्यमातून आणि चुकी देखील केली जाते क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. मी म्हणेल ही कॅच नव्हे तर मॅच आहे. आणि एक धाव देखील वाचू शकली असती आणि फलंदाज देखील आउट झाला असता. प्रेशर देखील जरूर या ठिकाणी रिलीज झालं असतं. परंतु क्षेत्ररक्षकाने केली गेलेली चूक आणि अगदी आपण म्हणतो ना चुकीला माफी नाहीये. संघाची एकूण धावसंख्या आपण पाहतोय 19 ही धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. विशाल 8 वर 7. येणारे 8 चेंडू आणि 7 धावांची गरज अद्याप देखील आपण पाहतोय. फलंदाज स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय. प्रवीण जो 6 चेंडू 4 धावा. 6 चेंडू मागे 4 या धावसंख्येवरती खेळतोय. सलामीसाठी आला होता जरूर, परंतु अद्याप देखील शांत पाहायला मिळतोय. परंतु प्रवीणने देखील आपले हात खुले केलेत. परंतु पाहायचंय वादळापूर्वीची शांतता तर काही नव्हती का? असा देखील मोठा प्रश्न निर्माण झालाय. प्रवीणच्या माध्यमातून निघाला आणखीन एक ते दनादन चौकार, चौकार, चौकार. 23 धावा धावफलकावरती. मी म्हणेल या षटकामध्ये सामना अगदी खुला केलाय. विशाल थोडंसं हे महागडं षटक. पुन्हा एकदा चेंडू या ठिकाणी तटवलाय मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये जिथे क्षेत्ररक्षक पाहायला मिळेल फक्त आणि फक्त दर्शक म्हणून आणि विजयाचा चौकार विजेता ठरलाय बॅड बॉयज हा संघ.